ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाची चर्चा। सेना मनसेच्या युतीचा फॉर्म्युला ठरला। पालिकेसाठी ठाकरे सेनेचा मवियाला रामराम। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली। मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची युती कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांची भेट घेत असले तरी दोन्ही पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा झाली नाही। मात्र दोन्ही बंधूंमध्ये जागा वाटपावरून चर्चा झाली आहे आणि या चर्चेतून निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली। ठाकरे बंधूंमध्ये मुंबई महापालिकेसाठी 50-50चा फॉर्म्युला ठरलाय। मुंबई वगळता ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 60-40चा फॉर्म्युला असेल। त्या ठाकरे सेनेला 60% तर 40% जागा मनसेला मिळण्याची शक्यता आहे। महापालिका निवडणुकीत ठाकरे सेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंनी एकत्र निवडणूक लढवल्यास मराठी बहुल मतदारसंघात निश्चितच त्यांना फायदा होईल। मुंबईतील माहीम, भांडूप, विक्रोळी, विलेपार्ले आणि शिवडी विधानसभा मतदारसंघात मराठी मतं जास्त आहेत आणि या 5 विधानसभा मतदारसंघात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतांचा त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे। आम्ही सर्व आमदारांशी किंवा नेत्यांशी या बाबतीतलं सुतोवाद काय करायचं किंवा नाही करायचं हा नंतरचा जे या अगोदरच खूप केलेले आहेत। आम्हा सर्वांवरती वेगवेगळी विधानसभा न्याय जबाबदारी पण दिलेली आहे। त्यात कुठच्या सीट्स आमच्या आहेत, कुठच्या आम्ही लढू शकतो, कुठच्या ए मध्ये, बी मध्ये, सी आहेत, हा संपूर्ण अहवाल हा आम्ही पक्षप्रमुखांना देण्याचं काम केलेलं आहे। या बाबतीतला निर्णय, या बाबतीतला फॉर्म्युला होणार नाही होणार, कसं होणार नाही होणार हे मला असं वाटते दोन्ही पक्षाचे प्रमुख सांगतात। दरम्यान दोन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे महापालिका क्षेत्रात आढावा बैठका घेतल्या जात आहेत। या आढावा बैठकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये स्वतंत्र बैठक होईल आणि मग कोणी किती जागा लढवणार ते समोर येईल। दरम्यान दसरा मेळाव्यात किंवा दिवाळीच्या आसपास युतीची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते। युतीच्या घोषणेनंतरच जागा वाटपाचा अधिकृतरित्या फॉर्म्युला देखील समोर येईल। दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्तेही युतीसाठी उत्सुक आहेत। ठाणे, कल्याण, नाशिकमध्ये तर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्रितरित्या आंदोलन देखील करत आहेत। त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीसमोर आव्हान उभं राहणार हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।